ॲग्रोशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आजचा विषय हा काही थेट बाजारभावाशी संबंधित नाही, पण हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि बाजार समित्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। याचं कारण म्हणजे आत्ताच झालेली शेतकऱ्यांची फसवणूक। तर नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा एकूणच सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला शेतकरी इतका विनम्र आणि इतका आदर असतो त्याला की तो कुणालाही पटकन काका म्हणतो, मामा म्हणतो, एखाद्या व्यापाऱ्याला, दलालाला, आडत्याला, मग त्याला नाना म्हणतो, असं आदरार्थी संबोधन करून आणि त्याच्याशी रिलेशन वर्षानुवर्ष जपतो। पण असाच एक जो काका आहे मालेगावमधला किंवा मालेगावमधल्या उमराणेमधला, ज्याला शेतकऱ्यांनी आदराने प्रेमानं डोक्यावर घेतलं। एक वेळ अशी आली की या काकाचा आमदार होतो की काय किंवा खासदार होतो की काय अशी स्थिती होती। आता मात्र या काकाचा काका राहिला नसून त्याचा बोका झालेला आहे। शेतकऱ्यांच्या कांदारूपी लोण्यावर त्यानं डल्ला मारलेला आहे आणि त्यांनी फसवणूक केलेली आहे। पुढे जाण्यापूर्वी मी आज वेगळ्या भाषेत हे सगळं सांगतोय। आधी हा व्हिडिओ बघू आणि मग प्रकरण काय ते बघूया। मार्केट प्रशासन जबाबदार आहे। ज्या मार्केटमध्ये जो व्यापारी येतो त्याची सर्व जबाबदारी मार्केट प्रशासनाची असते। आजही आम्ही सटाणा मार्केटचा कारभार बघतो तर तिथे अशाच काही व्यापाऱ्यांनी केलं तर त्या मार्केट प्रशासनाने त्या व्यापाऱ्याला समोर धरून आणलं, सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे पेड केले, एकही रुपया बुडला नाही। आम्हाला तुमच्या व्याजाची अपेक्षा नाही, तुमच्याकडनं 1 रुपयाची अपेक्षा नाही। आमचं जे कष्टाचं आहे, हक्काचं आहे ते तुम्ही कशा प्रकाराने त्याच्याकडनं वसूल करायचं तो मार्ग आम्हाला सांगू नका, तो मार्ग तुम्ही शोधा काका आणि आमचे पैसे द्या। आणि खंडू काका या नावाने या मार्केट प्रसिद्ध झालं। या सगळ्या तालुक्यातनं 4 तालुक्यांनी काकांवर विश्वास ठेवून या मार्केटला लोकांनी माल विकला आहे। जर असा विश्वासघात होत असेल तर भविष्यात तुम्हाला सांगतो या मार्केटकडे लोक पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलून मी माझं संपवतो। सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळेपर्यंत मी या शेतकऱ्यांबरोबर आहे। वेळ आली उपोषण करू, इथे नाही झालं तर आपण मंत्रालयापर्यंत पोहोचू। आपल्या हक्काचे पैसे आहेत। सर्व शेतकरी बांधवांना मी पण एक सांगतो, कोणी फितूर होऊ नका। फितूर व्हायचं असेल तर त्याने त्यांच्या पैसे बुडून जातील हेही त्याला सांगतो। फितूर न होता सर्व एकजुटीने राहा। कोणाचे 10,000 असतील, कोणाचे 50,000 असतील, कोणाचे 30 लाख आहेत तर माझे वैयक्तिक 8 लाख रुपये या मार्केटमध्ये अटकलेले आहेत। तर सर्व लोकांनी फितूर न होता सगळ्यांनी एकत्र या आणि जो मार्ग निघेल तो मार्ग सर्व मिळून काढू। आपण व्हॉट्सअप ग्रुपला टाकून आणि हे पैसे कसे वसूल होतील प्रशासनाला आपले पैसे द्यायला भाग पाडू। नाही भाग पडला तर आपण इथे उपोषण करू आणि तोपर्यंत या मार्केटाचे नीतिधर्माने त्यांनी एक केलं पाहिजे होतं। आजच मार्केट बंद केलं पाहिजे होतं। ते त्यांचा रोजीरोटी चालू ठेवलं आणि आपल्या रोजीरोटीवर नागर फिरवला आहे त्यांनी। त्यांना आजही लाखो रुपये त्यांना मार्केट फी मिळते आहे। ते मार्केट बंद करायला नाही म्हणतात। एखादा एक शेतकरी बांधव पुढे बोलला की त्याला थांब, तुला समजलं नाही। दुसरा बोलला की तुला अरे आम्हाला सगळं समजतं, फक्त आमचं घोंगडं अटकलं म्हणून तुमचं ऐकून घेतो, नाही तर आम्ही कोणाचं ऐकून घ्यायला रिकामे नाही। तर आपण बघू शकता की या व्हिडिओमध्ये हा जो शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत ते आहेत रामेश्वर कृषी मार्केट म्हणून आहे, खारीफाटा, उमराणे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक इथलं। या बाजारामध्ये लोक लांबून लांबून कांदा घेऊन येतात। हा एक खाजगी बाजार आहे। नाशिकमध्ये जर तुम्ही बघितलं की रोज आपण बाजारभाव जे सांगतो किंवा बाजारभावाचं विश्लेषण करतो किंवा नाशिकमध्येच नाही तर बऱ्याच ठिकाणी आता नवीन कायद्यानुसार पणन मंडळांनी केलेल्या की तुम्हाला खाजगी बाजार समिती स्थापन करता येते। मग तुम्ही पिंपळगाव बसवंतला गेला, तुम्ही मालेगावमध्ये गेलात, तुम्ही लासलगावमध्ये गेलात तर अशा खाजगी बाजारांची संख्या प्रचंड मोठी आहे। अनेकांचा विश्वास आहे, पूर्वीचे जे व्यापारी आडते आहेत त्यांनीच पुढे खाजगी बाजार काढला आणि ते खरेदी करतात। आता यांच्यावर नियंत्रण कोणाचं आहे? अर्थातच पणन विभागाचं आहे या सगळ्या याच्यामध्ये। त्यामुळे जसं बाजार समितीला तुम्ही कांदा असेल, काही शेतमाल असेल तो विकल्यानंतर 24 तासाच्या आत त्या व्यापाऱ्याला संबंधित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये किंवा रोख जे सहज शक्य असेल ते पैसे देणं बंधनकारक आहे। दिले नाही तर तुमचे प्रतिनिधी बाजार समितीवर सभापती, संचालक म्हणून असतात। असे अनेक प्रकरणं आहे की जिथे शेतकऱ्यांचे पैसे बुडाले तर त्याला या बाजार समितीच्या माध्यमातून सहकार विभागाच्या, पणन विभागाच्या माध्यमातून त्याला परत मिळवून देता आले। पण आता या खाजगी बाजारांचं काय? यांच्यावर तर तुमचे प्रतिनिधी नाही आहेत कोणाचे शेतकऱ्यांचे। यांच्यावर ना संचालक तुमचा, ना सभापती तुमचा। संचालक तोच तुमचा एखादा काका असेल, संचालक तोच तुमचा बोका असेल,
तोच तुमचा नाना असेल आणि तोच तुमचा मलिदा मारणार, लोणी मारणार त्या सगळ्या याच्यामध्ये. पण याला नियंत्रण घालण्यासाठी म्हणून इथे पणन मंडळ आहे, तर त्यांनी पण इथे कारवाई करणं गरजेचं आहे. तर हे माझं म्हणणं नाही आहे, हे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं हा जो व्हिडिओ व्हायरल केला आहे, सकाळी त्यांनीच तो आज काढला होता. आज आहे दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी. आज सकाळी या मार्केट बाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. पण गंमत अशी आहे की शेतकरी संघटनेचं म्हणणं असं आहे की एका बाजूला शेतकरी एक काय 50-100 शेतकरी आंदोलन करतायत, ते समोरच्या माणसाला, त्याचं नाव या व्हिडिओमध्ये आहेत, त्या खाजगी बाजार समितीच्या विरोधात बोलत आहेत की बाबा यांनी लाखो रुपयांची फसवणूक केली. तर प्रकरण काय आहे की यांनी 1-2 नाही तर 6-6 महिने आपल्याला शेतकऱ्याला त्याचे जे बाजारभावाचे जे पैसे कांद्याचे ते दिलेच नाहीत. आता गंमत अशी आहे की हा जो काका आहे तथाकथित, हा जेव्हा जेव्हा काही गोष्टी येतात हा व्यापाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून संप करतो आणि पेपरमध्ये मिरवतो. त्यांना अनेक लोकांना हाताशी धरलेलं आहे. आता हा काका कोण आहे ते तुम्ही ओळखा. अनेक माध्यमांना हा हाताशी धरतो. पाकिट पत्रकारिता चालते. आणि पूर्वी असं होतं की या काकाच्या माध्यमातून तिथे एक फार मोठं रॅकेट तयार झालेलं आहे मालेगाव आणि त्या परिसरात, की दसरा जेव्हा आला की दसऱ्याची मुहूर्ताची जी खरेदी होते त्याची बातमी फार पूर्वी यायची. कुणालाही याच्यातलं मर्म कळायचं नाही. पत्रकार बातमी द्यायचे, पाकिट पत्रकार अर्थातच, की बाबा 5,000ला कांदा गेला, 6,000ला कांदा गेला. आणि दुसऱ्या दिवशी शेतकरी आपला खरीपाचा लाल कांदा घेऊन तिथं गर्दी करायची आणि 5,000चा कांदा 500 रुपयावर जायचा. तर ही इतका विरोधाभास आहे. तर या काका बोका आणखी कोण नाना मामा या लोकांनी शेतकऱ्यांना अक्षरशः मामा बनवलं आहे. फार वाईट अवस्था केली शेतकऱ्यांची. पण दुर्दैवानं शेतकऱ्यांचे डोळे उघडत नाही. मला सोलापूर बाजार समितीच्या विषयी असं समजलं, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्या कॉमेंटमध्ये शेतकऱ्यांनी असं लिहिलं आहे की आम्हाला महिना पेमेंटच देत नाही व्यापारी. वैजापूर बाजार समितीमध्ये 2 कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकवले आणि त्यातले काही पैसे अजून पण बाकी आहेत. इकडे सिन्नर बाजार समितीमध्ये जिथे आपले माननीय कृषी मंत्रीच आहेत, आता सिन्नरचे आहेत माणिकराव कोकाटे, तर या सिन्नर बाजार समितीमध्ये सुद्धा 100 ते 150 लोकांचे एका व्यापाऱ्यांनी किंवा काही व्यापाऱ्यांनी पैसे थकवलेले आहेत आणि त्याची पण रक्कम काही लाखांवर जाते. अशा कितीतरी बाजार समित्या आहेत की जिथे पैसे थकवतात. मग व्यापारी कुठल्या तरी नेत्याचा, कुठल्या तरी पुढाऱ्याचा, कोणीतरी नातेवाईक निघतो, कोणीतरी शालक निघतो, कोणीतरी साडू निघतो, कोणीतरी लांबच्या नात्यातला आहे पाहुणा निघतो, मेवणा निघतो, किंवा रात्रीतनं पैशांचा व्यवहार करून तो आलेला असतो. रात्रीतनं पैशांचा व्यवहार करून त्याला व्यापाऱ्याचं लायसन्स मिळालेलं असतं. असे खूप व्यापारी आहेत की जे बनावटगिरी करतात. आणि नाशिकमध्ये तर द्राक्षाच्या विषयी माहिती घ्यायची झाली किंवा द्राक्षाच्या विषयी सांगायचं झालं तर आत्तापर्यंत करोडो रुपयांना शेतकऱ्यांना अक्षरशः लुटलेलं आहे. त्याच्यामध्ये विशेषतः परप्रांतीय व्यापाऱ्यांचा जास्त सहभाग असतो. हे लोक UP, बिहार, दिल्ली कुठून कुठून येतात, बंगालवरनं येतात. आणि अशा कितीतरी केसेस मागच्या वेळेस त्यावेळेचे जे SP होते किंवा त्यावेळेचे IG होते त्यांनी पुढाकार घेऊन स्वतःहून नोंदवल्या आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला. पण मला असं वाटतं आपणच एक थोडेसे 10 रुपये जास्त मिळत आहेत. आता या खाजगी बाजार समित्यांना कांदा किती रुपयात जातो आहे तर तुम्हाला व्हॉट्सअपला जोडून घेतात. एखादा आडत्या किंवा एखादा दलाल असतो, त्याचा व्हिडिओ असतो असा, तो तुम्हाला देतात. त्याच्या खाली नंबर येतात, आडतदार अमुक धमुक. तर समजून घ्यायचा की हा आडत्याचा किंवा व्यापाऱ्याचा व्हिडिओ आहे. व्हॉट्सअपला व्हिडिओ टाकतात आणि तुम्हाला सांगतात की बाबा आज 2,000 गेला, आज 1,500 गेला, आज अमुक गेला, तमुक गेला, असं सगळं करतात. मग तुम्ही तिथं रांगा लावतात. तुमच्याकडे बनावट पावत्या, बनावट बाजारभाव हे करतात. बरेचदा ते बनावट नसतात, पण तिथं गेल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की हे बाजारभाव पडलेले आहेत आणि वेळ निघून गेलेली असते. बाजार इकडे खाजगी बाजार आणि याच्या नादी लागून खाजगी बाजार ह्या वाईट आहे असं माझं म्हणणं नाही की मला कोणाला क्रिटिसाइज करायचं नाही आहे किंवा ॲग्रोशिवार या खाजगी बाजाराच्या विरोधात नाही. पण सगळेच खाजगी बाजार असे नसतील, पण काही प्रवृत्ती ज्या घाणेरड्या आहेत खाजगी बाजाराच्या संदर्भातल्या, काही व्यापाऱ्यांच्या आणि काही दलालांच्या, यांना मला असं वाटतं व्यापारी संघटनांनी एकत्र यावं आणि या प्रवृत्तींना बाजूला करावं. शेतकरी संघटनांनी एकत्र यावं आणि त्यांना बाजूला करावं. मी या संदर्भात त्या संबंधित काकाशी बोलायचा प्रयत्न केला पण त्यांना काही फोन उचलला नाही.
त्यानं अनेक पत्रकारांचे फोन उचलले नाही की ज्यांनी जेन्युनली बातम्या देण्याचा प्रयत्न केला. तो वेगळा भाग आहे. याच्या संदर्भात भारत दिघोळे म्हणून शेतकरी संघटना, जे महाराष्ट्र शेतकरी संघटना जी म्हणून संघटना आहे तिचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत, त्यांनी असं सांगितलं की इथून पुढे शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये अशी फसवणूक करून घेऊ नये, खात्री करावी. आणि या संदर्भात त्यांनी मागणी केली की पणन मंडळांनी अशा खाजगी बाजार असो नाही तर सहकारी बाजार असो त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी. आता हा पण एक प्रश्न आहे. याच्यामध्ये शेतकरी संघटना आंदोलनाच्या भूमिकेत आहे, ती त्यांची गोष्ट करतील, शेतकरी पुढे येतील. पण केवळ लासलगावमध्ये 1200 रुपये बाजारभाव मिळाला म्हणून शेजारी कुठेतरी पिंपळगावला किंवा लासलगावच्याच बाजूला असलेल्या खाजगी बाजारामध्ये 1210 मिळत असेल तर 10 रुपयांसाठी आणि 50 रुपयांसाठी आपण तिथं जातो, पण प्रत्यक्ष ते 10 रुपये जातात, 1200 रुपये पण जातात आणि हातामध्ये काही येत नाही आणि नुकसान आणि निराशा येते आणि शेतकरी हा 3-3, 4-4 वर्ष मागे जातो. आमचे एक सहकारी आहे, मित्र आहेत शेतकरी संघटनेचे, ते अनेक वर्ष काम करतात. गेले 1000 दिवसांपासून आंदोलनाला आणि धरण्याला बसलेले आहेत. याचं कारण जिल्हा बँकेनं जप्ती आणलेली आहे आणि कर्जमाफीची घोषणा होत नाही ते नाहीच आहे, हा वेगळा भाग आहे. पण या जप्तीमध्ये कितीतरी शेतकरी बर्बाद झालेले आहेत. आता अनेकांच्या जमिनी जाणार आहेत. तब्बल 56,000 एकर जमिनी नाशिक जिल्ह्यामध्ये जाणार आहेत, जप्त होणार आहेत सहकारी सोसायटी आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून. याचं कारण मागचे 3 ते 4 वर्ष निसर्गानं जो धक्का दिलेला आहे, निसर्गानं जो झटका दिला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि मला अतिशय वाईट वाटतं की याच्यामध्ये कांद्याचे शेतकरी असे आहेत की जे कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला नाही म्हणून बर्बाद झालेले आहेत आणि अशा शेतकऱ्यांना आता कर्ज फेडता येत नाही म्हणून त्यांच्यावर जप्ती येते आहे. असे खूप शेतकरी आहेत की ज्यांच्याविषयी अतिशय वाईट वाटतं. एका बाजूला आसमानी संकट, दुसऱ्या बाजूला सुलतानी संकट. तिथून जर सुटलं तर ही जी जमात आहे ज्याच्याविषयी मी अतिशय तीव्र भाषेमध्ये आता बोलू शकणार नाही ऑन कॅमेरा किंवा याच्यामध्ये, पण ही जी काका आणि बोका जमात आहे तर ही शेतकऱ्यांना लुटायला तयार असते. आणि वाईट गोष्ट अशी वाटते की हे आपलेच पुत्र असतात, हो, शेतकऱ्यांचीच मुलं असतात, शेतकरी म्हणवतात आणि शेतकऱ्यांनाच लुटतात. तर यांच्यापासनं या काका बोका नाना मामा जे कोणी असतील यांच्यापासनं सावध राहा. रामेश्वर कुठली कृषी बाजार समिती आहे, खाजगी बाजार समिती आहे, तिथं जाऊ नका असं आवाहन तर शेतकरी संघटनेनं त्यांच्या सोशल मीडियावर केलेलं आहे. पण या ॲग्रो शिवारच्या माध्यमातून आवाहन करतो की कांदा विक्री करताना तो 24 तासात परतावा देणार आहे का, त्याची अधिकृत नोंदणी आहेत का, या सगळ्या गोष्टी बघा. आणि परतावा मिळत असेल, पैसे तुमच्या खात्यामध्ये रोख मिळत असतील तरच कांदा विक्री करा. अन्यथा 50-100 रुपयाच्या मागे लागून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. कारण एक पीक किंवा एका पिकाचं नुकसान झालं तर शेतकरी 4 वर्ष मागे जातो, 3 वर्ष मागे जातो. त्यामुळे वेळीच सावध राहा. आणि आणखी एक गोष्ट, ही जी जमात आहे आत्ताची, जी घोटाळे करते आहेत, शेतकऱ्यांचे पैसे बुडवत आहेत, याला मी एक प्रकारचा घोटाळा म्हणेन. तर यांचा नाफेडच्या घोटाळ्याशी संबंध आहे. यांनी ऑलरेडी नाफेडचे घोटाळे करून झाले 4 ते 5 वर्षांपूर्वी, तिथं जमलं नाही म्हणून हे आता खाजगी बाजार काढतायत. यांनी बाजार समित्यांना बुडवलेलं आहे असं शेतकरी संघटनांचा आरोप आहे. ऑन रेकॉर्ड शेतकरी संघटना आरोप करतात की यांनी बाजार समित्यांना बुडवलं. तुम्ही त्या ठिकाणी जर बघितलं तर तिथे तुम्हाला काही कोटी रुपये यांनी बुडवल्याचं लक्षात येईल. पण ते पैसे वसूल करण्यासाठी म्हणून किंवा वसूल करताना ते भरण्याची यांची लायकी नाही आहे किंवा म्हणून ही सगळी मंडळी कुठे आली तर खाजगी बाजार काढला आणि खाजगी बाजाराच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना उल्लू बनवत आहे. तर पुन्हा एकदा सावध व्हा. आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच होता. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय आणि पुन्हा बाजारभावाशी संबंधित आपण माहिती घेऊया. तोपर्यंत जोडून राहा. धन्यवाद.